महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरमध्ये आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटीसाठी दर्शनासाठी जात असतात। आणि खरं तर या वारीवरचा सर्वात अवघड घाट म्हणजे पुण्यामध्ये मुक्काम केल्याच्या नंतर वारी जेव्हा पंढरपूरकडे मार्गस्थ होती प्रस्थान करते त्यावेळी म्हणजे दिवे घाट। खरं तर दिवे घाटामध्ये सर्व वारकऱ्यांची मोठी कस आहे किंवा कसरत आहे ते करावी लागती। मात्र मुखामध्ये विठू नामाचा जयघोष करत विठ्ठल नामाची ऊर्जा घेत मात्रा घेत हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। खरं तर हा जो रस्ता आहे तो अरुंद होता आणि यामध्ये अनेक वारकऱ्यांची गैरसोय होती। मात्र आता ह्या रस्त्याचं रुंदीकरण जे आहे ते सध्या सुरू आहे। सध्या स्वतः खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहे त्या सर्व पालखी मार्गाची जी आहे ती पाहणी करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। जो दिवे घाट आहे त्या दिवे घाटाचं रुंदीकरण जे आहे ते सध्या सुरू आहे। स्वतः नितीन गडकरी जे आहे ते बसमधून माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत जे आहे ते याच्या सर्व पालखी मार्गाची जी आहे ते सध्या पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की हा तो दिवे घाट आहे। त्या दिवे घाटामध्ये हे सर्व पालखी मार्गाचा जो रस्ता आहे तर तो आता रुंदीकरणाचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। जवळपास 12,000 कोटीचं बजेट जे आहे ते या मार्गासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे। यातूनच हे सर्व कामकाज जे आहे ते सध्या सुरू आहे। जुलै महिन्यामध्ये वारी जी आहे त्याची सुरुवात होईल। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सध्या स्वतः नितीन गडकरी जे आहे ते सध्या दिवे घाटामध्ये ज्या ठिकाणी पालखी जे दिवे घाटांवरती आल्याच्यानंतर 20व्याला थांबत असते सुद्धा या ठिकाणी नितीन गडकरी जे आहे ते सध्या बसमधून या सर्व दौऱ्याची पाहणी करत असताना पालखी मार्गाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसासोबत लक्ष्मण जाधव, ट्यून9 मराठी, दिवे घाट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।